मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावातील पाणीसाठ्यात गेल्या 24 तासात 111 दशलक्ष लिटरची घट झाली आहे। 13 जुलैला 7,22,000 लिटर असलेला साठा 14 जुलैला 7,22,000 लिटरवर आलाय। तानसा, मोडसागर, विहार तलावातील साठाही घटलाय। तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्यास सुरू असलेली पाणी कपात कायम राहण्याची शक्यता आहे। शिल्पा नरोडे आपल्याला या महत्त्वाचे अपडेट देते। शिल्पा, पावसानं मध्ये विश्रांती घेतली आहे, पुन्हा पाऊस सुरू होतोय, मात्र अजूनही आज झालेल्या पावसाने काही फार फरक पडलेला दिसत नाहीये। काय अपडेट्स आहे? सर, मुंबईकरांची पाणी कपातीची जी चिंता होती ती आता वाढलेली पाहायला मिळते। कारण जुलै महिन्याच्या सुरुवातीला जो पाऊस झाला धरण क्षेत्रामध्ये तो समाधानकारक पाऊस असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना आशा वाटत होती की आता आमची जी पाणी कपात केलेली आहे ती कुठेतरी सुरळीत होईल आणि मुंबई शहराला जो पाणी पुरवठा केला जातो तो सुरळीत होईल। मात्र तसं न होता पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि आता जर आपण पाहिलं तर 7ही धरणातला जो पाणी साठा आहे तो आटू लागलेला आहे। आता जर आपण पाहिलं तर 24 तासामध्ये 111 दशलक्ष लिटर पाणीसाठा जो आहे तो आटलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच आता ही चिंता अजून वाढल्याचं पाहायला मिळते। विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारकडून वाढीव पाण्याची देखील मागणी केली होती। वाढीव पाणीसाठा जो आहे तो देखील मुंबई महानगरपालिकेला मिळाला। मात्र हा जो पाणीसाठा आहे तो फक्त ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक होता। जुलैच्या सुरुवातीला जो पाऊस झाला त्याने समाधानकारक मुंबई शहरामध्ये पाहायला मिळालं वातावरण। धरणातला 7ही धरणातला पाणीसाठा जो आहे तो वाढू लागला। मात्र आता पावसाने जी विश्रांती घेतली त्याने पुन्हा एकदा जो धरणातला पाणीसाठा होता तो आटू लागल्याचं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे तुलसी तलाव आणि विहार तलाव जो आहे तो जुलैच्या पहिल्याच आठवड्यामध्ये भरलेला पाहायला मिळाला। त्यामुळे मुंबई शहराला आणि मुंबईकरांना मोठं समाधान मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। मात्र आता पुन्हा एकदा मुंबईकरांच्या डोक्यावर चिंतेची टांगती तलवार राहिलेली पाहायला मिळते। कारण 10% अगोदरच पाणी कपात केलेली आहे आणि आता 20% पाणी कपात पुन्हा एकदा मुंबई शहरात मुंबई महानगरपालिका करणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। मात्र समाधानकारक पाऊस अजूनही झालेला नाही। नक्कीच धरण क्षेत्र जे आहेत शिल्पा, आपलं लक्ष असेलच याकडे। तुर्तास धन्यवाद तुम्हाला।